तू महामाये। प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीसाठी अत्यंत पवित्र मानलं जाणारं व्रत म्हणजे श्रावणी सोमवार। आता हिंदू धर्मामध्ये मला वाटतं जवळजवळ सर्वच महिला हे श्रावणी सोमवार पकडतात, त्याचं व्रत करतात। काही महिला तर निर्जल हे व्रत करतात। परंतु प्रत्येक व्रत करण्यामागे काही ना काही पौराणिक कथा किंवा काही ना काही संदेश असतो, त्यामुळेच हे व्रत केलं जातं। आता पौराणिक कथेनुसार श्रावणी सोमवार का केले जातात ही कथा आपण पुढे पाहणारच आहोत। परंतु श्रावणी सोमवार नेमकं करायचे कसे या संदर्भातील माहिती सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत की श्रावणी सोमवार करण्यामागे नेमकी पौराणिक कथा काय आहे, शिवाय या वर्षीच्या श्रावणी सोमवारातील शिवमुठ नेमके काय आहे, शिवमुठ वाहताना शिवलिंगला शिवमुठ वाहताना नेमकं म्हणायचं काय असतं, शिवमुठ वाहिल्यामुळे तुम्हाला कोणतं फळ मिळतं या संदर्भातील डिटेल माहिती सांगणारा हा व्हिडिओ असणार आहे। प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीसाठी हा व्हिडिओ त्यातल्या त्यात ज्यांचं लग्न होऊन पहिली 5 वर्ष चालू आहे त्या महिलांसाठी तर अत्यंत पवित्र मानला जाणारा हा श्रावणी सोमवार असतो। आणि त्यामुळे प्रत्येक स्त्रीला ही माहिती माहीत असणं किंवा पौराणिक कथा सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच स्त्रिया श्रावणी सोमवार करतात परंतु शिवमुठ वाहत नाहीत। शिवमुठ वाहण्यामागे सुद्धा काही ना काही संदेश आहे। शिवमुठ वाहत नाहीत किंवा श्रावणी सोमवार काही नियम न पाळताच करतात, त्यामुळे त्याचे फळ त्यांना मिळत नाही। श्रावणी सोमवारचं फळ जर हवं असेल तर श्रावणी सोमवार नेमकं करायचे कसे हे सुद्धा तुम्हाला या कथेमधून समजणार आहे। तुम्हाला मी पौराणिक कथा सांगणार आहे, त्या ज्या पौराणिक कथेमधील जी महिला आहे त्या महिलेने नेमके हे व्रत कसं केलं होतं आणि तिला त्याचं फळ कसं मिळालं या संदर्भातील सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच माहितीपूर्ण जे धार्मिक माहिती आहे यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे धार्मिक माहिती किंवा तुम्हाला ज्या ज्या सणांबद्दल माहिती असेल हवी असेल त्याचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंतच येणार आहे। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय माहिती मोलाची। तर बघा, गुरुपौर्णिमा संपली की सर्वांना आतुरता लागते, ती म्हणजे श्रावण महिन्याची। कारण श्रावण महिन्यामध्ये अनेक आवडीचे सण असतात, शिवाय प्रत्येक महिलांच्या आवडीचं व्रत म्हणजे श्रावणी सोमवार। श्रावणी सोमवारचं व्रत असतं, त्यामुळे प्रत्येकाला श्रावण महिन्याची ही आतुरता असते। महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ 99% लोकांच्या घरात या श्रावणामध्ये नॉनव्हेज किंवा ज्याला वशाट म्हटलं जातं ते होत नाही। त्यामुळे काही महिलांचे प्रश्न असतात की आम्हाला आमच्या घरामध्ये मग नॉनव्हेज खात आहे तर आम्ही हे व्रत कसं करायचं, तर हा पूर्णपणे जो हेतू आहे किंवा जो प्रश्न आहे तो बाजूला सरतो श्रावणामध्ये, कारण श्रावणामध्ये कोणीही खात नाही, जवळजवळ 99%। आता त्यानंतर बघा, या वर्षीचा 2026चा श्रावण नेमका चालू कधी होतो, तर 2026चा श्रावण चालू होणार आहे 13 ऑगस्टला आणि त्यानंतर संपणार कधी आहे तर 11 सप्टेंबरला 2026चा श्रावण महिना संपणार आहे। त्यातील पहिला श्रावण सोमवार असणार आहे 17 ऑगस्टला। 17 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार असणार आहे, याची शिवमुठ असणार आहे तांदूळ। त्यानंतर दुसरा श्रावण सोमवार असणार आहे तो म्हणजे 24 ऑगस्टला, त्याची शिवमुठ असणार आहे मूग। आणि तिसरा श्रावण सोमवार असणार आहे 31 ऑगस्टला, त्याची शिवमुठ असणार आहे तीळ। आणि चौथा श्रावण जो सोमवार आहे तो असणार आहे 7 सप्टेंबरला। 7 सप्टेंबरला शिवमुठ असणार आहे यावेळी गव्हाची, कारण या वेळचा श्रावण जो आहे तो अत्यंत दुर्मिळ म्हणला तरी चालेल, कारण या वेळच्या प्रत्येक श्रावण सोमवारी काही ना काही 2 योग जुळून आलेले आहेत। पहिल्या श्रावण सोमवारी जुळून आलेला योग आहे तो म्हणजे नागपंचमी। पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमी आणि श्रावणातला पहिला सोमवार आहे। त्यानंतर दुसऱ्याला एकादशी आहे, तिसरा श्रावण सोमवारी संकष्ट चतुर्दशी आहे आणि पुन्हा शेवटच्या श्रावण सोमवारी सुद्धा एकादशी आहे। म्हणजे प्रत्येक श्रावण सोमवारी 2 व्रत हे महिलांचे एकत्र होणार असल्यामुळे अत्यंत
फलदायी हा श्रावण महिना यावर्षीचा प्रत्येक महिलांसाठी असणार आहे. तर तुम्हाला आता समजलं असेल की श्रावण कधी चालू होणार, शिवमूठ नेमकी काय व्हायची. आता की हा श्रावण सोमवार नेमका करायचा कसा या संदर्भातील माहिती सांगणारा खरं तर हा आजचा व्हिडिओ आहे. कारण जर मी तुम्हाला आता ही एक पौराणिक कथा सांगणार आहे, जेव्हापासून श्रावण सोमवारचं व्रत सुरू झालं, का सुरू झालं या संदर्भातील माहिती सांगणारी ही पौराणिक कथा असणार आहे. त्यामुळे ही कथा प्रत्येक महिलेने बारकाईने ऐकायची आहे. त्यामुळे तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला कशा पद्धतीने श्रावण सोमवार केल्यावरती तुम्हाला त्याचं फळ हे मिळणार आहे. तर बघा ही कथा नेमकी काय आहे. बघा, एक आटपाट नगर होतं. आटपाट नगराचा एक राजा होता. या राजाला 4 सुना होत्या. आता 4 सुना आहेत, त्यातील 3 सुना ह्या त्याच्या खूप आवडत्या होत्या. तर एक सून ही त्याची नावडती होती. तो तिला म्हणजे प्रत्येक त्या बाकीच्या 3 सुना आहेत त्यांना अत्यंत चांगले दागिने, खाणं पिणं चांगलं, अगदी राजेशाही थाट मिळत होता, राणीसारखा थाट मिळत होता त्यांना. पण ती एक सून होती ती त्याची नावडती होती. तो तिला खायला उष्टपाष्ट द्यायचा किंवा नेसायला जाडं भरडं द्यायचा किंवा तिला जी राहायला गुराचा जो गोटा आहे तो द्यायचा आणि तिला काम हे गुरु राखायचं द्यायचा. अशा पद्धतीने तिचा छळ चालू होता किंवा तिला पूर्णपणे नावडतीच तो म्हणत होता. असं असताना ती जी शेवटची त्यांची सून आहे, 4थी सून आहे, ती एक दिवस अशीच रानात गेली आणि त्या दिवशी होता श्रावणातला पहिला सोमवार. रानात गेली, तिथे तिला देवकन्या आणि नागकन्या भेटल्या. साक्षात देवीचं रूप त्यांना भेटलं आणि तिथे भेटल्या असता तिने त्यांना विचारलं की तुम्ही कुठे चालला आहात. तेव्हा त्यांनी नागकन्या आणि देवकन्याने सांगितलं की आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि आम्ही शिवाच्या मंदिरात चाललो आहे, म्हणजे शंकराच्या मंदिरात चाललेलो आहे. मग ती म्हणाली कशाला. तर त्यांनी सांगितलं की आम्ही आमचा वसा वसायला चाललो आहे, शिवमूठ व्हायला चाललेलो आहे किंवा आमचं व्रत आहे आज. त्यांनी सर्व माहिती सांगितली. त्यानंतर ती जी सून आहे, राजाची सून आहे, ती म्हणाली मी पण येते. तेव्हा त्या देवकन्या आणि नागकन्याने विचारलं तो कोण. तेव्हा ती म्हणाली की मी राजाची सून आहे. तेव्हा देवकन्या आणि नागकन्या आहेत त्या म्हणाल्या चल आमच्या बरोबर. त्या गेल्या, तिघीही मिळून गेल्या आणि ज्या नागकन्या आणि देवकन्या आहेत त्यांनी वसा वसायला सुरुवात केली. वसा वसायला सुरुवात केल्यावर ती जी सून आहे राजाची ती म्हणाली तुम्ही काय वसताय. तेव्हा त्या देवकन्या आणि नागकन्या म्हणाले की आम्ही शिवमूठ वसतोय, म्हणजे शिवाला शिवमूठ वाहतोय. आता शिवमूठ कशी व्हायची तेव्हा तिने विचारलं. तेव्हा तिने सांगितलं की यासाठी तुला तांदूळ लागणार आहेत किंवा एक सुपारी लागणार आहे, त्यानंतर बेल आणि फुले लागणार आहेत, एवढंच साहित्य तुला लागणार आहे, गंध थोडासा लागणार आहे असं सांगितलं. तेव्हा ती म्हणाली मलाही वसा वसायचा आहे, याला काय होतं असं तिनं विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की थोरा मोठ्यांचा आशीर्वाद मिळतो, नावडतीची आवडती होते किंवा सासरचं प्रेम भेटतं असं त्यांनी सांगितलं. तेव्हा तिलाही तेच गरजेचं होतं, कारण ती तिच्या सासरला नावडती होती. म्हणून ती म्हणाली मलाही व्रत करायचं आहे, मलाही सर्व करायचं आहे. तेव्हा त्या म्हणाल्या ठीक आहे, आमच्याकडे आज साहित्य आहे, त्यात तू ते व्रत कर, म्हणजे आमच्या साहित्यातूनच कर. नंतर येताना तुझं साहित्य घेऊन येऊन पूर्ण श्रावण सोमवार आहे ते पूर्ण श्रावणामधील 4ही किंवा काही श्रावण सोमवार 5 व्रत येतात तर काही 4 येतात. तर त्यावेळी त्यांच्या वेळी 4 व्रत आले होते. तर पूर्ण श्रावण सोमवारात तू 4ही व्रत कर असं त्या म्हणाल्या. मग ती म्हणाली तुमचं साहित्य तुम्ही कसं वसताय मला सांगा आणि मी पण तसंच करेन. तेव्हा त्यांनी हातामध्ये तांदूळ घेतले. तिला सांगितलं की याला शिवमूठ म्हणायचं. प्रत्येक सोमवारी ही शिवमूठ ही वेगळी असते. पहिल्या सोमवारी असते तांदळाची, दुसऱ्या सोमवारी असते मुगाची, तिसऱ्या सोमवारी असते तिळाची, 4थ्या सोमवारी असते सातूची किंवा जवसाची असते किंवा गव्हाला सातू म्हटलं जातं असते असं त्यांनी म्हटलं. मग त्यांनी जशी शिवमूठ वसली म्हणजे शिवमूठ वाहिली तशीच तिने सुद्धा वाहिली. तांदूळ घेतलं आणि त्या शिवाच्या लिंगावरती वाहिला आणि शिवमूठ वाहताना नेमकं म्हणायचं काय असं तिनं देवकन्या आणि नागकन्या यांना विचारलं.
तेव्हा त्यांनी सांगितलं की शिवमूठ वाहताना म्हणायचं शिवा शिवा महादेवा. बघा नीट ऐका, प्रत्येक महिलेला हे म्हणायचं आहे शिवमूठ वाहताना, तरच तुम्हाला हे व्रत हे फलदायी ठरणार आहे. तर काय म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा, शिवमूठ माझी ईश्वरा देवा, सासू सासरा ननंद सासू सासरा दीर भावा, ननंद जावा भ्रतारा, नावड तिची आवडती कर रे देवा, असं म्हणायचं आहे तुम्हाला शिवमूठ वाहताना. तेव्हा जिने म्हणजे त्या सुनेने किंवा नागकन्या आणि देवकन्याने म्हटलं हे तुम्हालाही म्हणायचं आहे, तुम्हाला ते फलदायी ठरणार आहे. फक्त शिवमूठ वाहून यायची नाही, करायचं तर व्रत व्यवस्थित करायचं, त्याचं फल हे 100% तुम्हाला मिळतं. त्यामुळे तिनं सुद्धा तसंच केलं आणि त्यांनी सांगितलं की या व्रताला फक्त निर्जल व्रत करायचं आहे, कोणत्याही प्रकारचं काहीही खायचं नाही दिवसभर, आणि संध्याकाळी कोणालाही न काही बोलता स्वच्छ अन्नाने, न कोणाला वाईट बोलता, न कोणाची निंदा करता स्वच्छ अन्नाने तू उपवास सोडायचा आहे आणि झोपून जायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा तिने मग ती तसंच तिने केलं, घरी गेली, फक्त दूध पिली. त्यांनी सांगितलं होतं जर तुला भूक लागली तर फक्त दूध प्यायचं. तशीच त्याच पद्धतीने ते दूध पिली आणि शांतपणे झोपून गेली. आता दुसरा सोमवारी तिनं स्वतःचं जे घरचं साहित्य आहे, दुसऱ्या सोमवारी काय आहे, मुगाची शिवमूठ आहे, तर ती त्याच पद्धतीने मुगाची शिवमूठ घेऊन आली आणि मुगाची शिवमूठ घेऊन ती आली म्हणजे रानात आली आणि तेव्हा तिला नागकन्या आणि देवकन्या पुन्हा तिथे भेटल्या. त्या तिघी मिळून गेल्या आणि सोमवारचं त्यांनी व्रत केलं. म्हणजे पूर्णपणे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं शिवमूठ वाहिली, जे शिवमूठ वाहताना म्हणायचं असतं ते सर्व म्हटले आणि पुन्हा ती घरी गेली, ती सून आहे ती घरी गेली आणि तिने दूध पिले आणि झोपून गेली, कोणालाही काहीही बोलली नाही. त्यानंतर तिसरं व्रत आलं. तिसऱ्या व्रताच्या वेळी तिचा सासरा तिला म्हणाला की सांग तुझा देव कुठे आहे. तेव्हा ती म्हणाली की माझा देव खूप लांब आहे, माझ्या देवाकडे जाताना काटे कुठे आहेत किंवा लांडगे वाघ आहेत, त्यामुळे इथे जाणं सोपं नाही, असं ती म्हणाली. तेव्हा तिचे सासरे म्हणाले की सोपं नाही, मग तू कशी जाते. तेव्हा ती म्हणाली तर मी बघा यावेळी जाणारच आहे आणि मी हा पूर्ण श्रावण सोमवार आहे ते व्रत करणार आहे. तेव्हा ती तिसऱ्या सोमवारी ती व्रतासाठी निघाली. तेव्हा तिच्या घरातील सगळे तिच्या पाठोमागून निघाली आणि निघत असताना ती वाट इतकी खडतर होती की त्यांच्या पायामध्ये काटे कुठे घुसले, त्यांना खूप इजा झाली. तेव्हा ती जी सून होती तिला त्यांची दया आली आणि तिने देवाला प्रार्थना केली आणि तिथेच देवळ जे नागकन्या आणि शिवकन्या, नागकन्या आणि देवकन्या अदृश्य होऊन त्यांच्या रूपामध्ये तिथेच देवळ, जिथपर्यंत ते गेले होते तिथेच एक देऊळ झालं, एक सुवर्णाचं देऊळ झालं आणि त्याला रत्नांचे खांब झाले आणि तिथे देऊळ उभं राहिलं आणि तिथेच त्यांना दर्शन दिलं. तिने सांगितल्याप्रमाणे म्हणजे दरवेळी ती पूजा करत होती त्याचप्रमाणे तिनं तिथं पूजा केली. त्यावेळी राजाला किंवा ती बाकीचे सर्व घरातील त्यांचे जे आले होते त्यांना आश्चर्य वाटलं की खरंच हिला देव भेटला आणि राजालाही आनंद झाला की खरंच सुनेमुळे आपल्याला देव भेटला. थोड्या वेळाने तो म्हणाला मी नदीवरती जाऊन स्नान करून येतो, म्हणून त्याने आपला पागोट आहे तो तिथे खुटीला अडकवून ठेवला आणि तो निघून गेला नदीला आंघोळ करायला. तेव्हा ते पुन्हा जे देऊळ होतं ते पूर्ण मोठं देऊळ अदृश्य झालं आणि एक छोटंसं देऊळ तिथे तयार झालं आणि त्यामध्ये शिवलिंगाची पिंड तिथे तिने पूजा केली होती. तिथे ते फुले वाहिली होती, बेलफुले वाहिली होती, शिवाची मूठ तिसऱ्या सोमवारी जी आहे ती वाहिली होती. त्यानंतर राजा परत आला, म्हणाला माझा पागोट इथं राहिलेला आहे, म्हणून तो परत आला. तर त्याला आश्चर्य वाटलं की अचानक पुन्हाही देऊळ असं झालं. त्याला इतका आनंद झाला की आपल्या सुनेमुळे आपल्याला साक्षात देव भेटला. त्याने नंतर त्या सुनेला पालखीत घालून तिचा आदर सत्कार करून आपल्या घरी नेलं आणि दुसऱ्या सुनांना जी वागणूक देत होता त्याच पद्धतीने तिला सुवर्णाचे दागिने केले, सोन्याचे दागिने केले, नेसायला चांगलं दिलं आणि त्याच पद्धतीने तिला वागणूक ही द्यायला सुरुवात केली. आणि त्यावेळी तिला आश्चर्य म्हणजे त्यावेळी तिनं जेव्हा मूठ वाहिली होती त्यावेळी त्यांनी सर्वांनी ऐकलं होतं की ती बोललेली होती की
नावडतीची आवडती करे देवा आणि देवाने खरंच तिला आवडती केली आणि त्यावेळे तेव्हापासून तिचा संसार हा सुखाचा झाला. तर ही अशी आहे पौराणिक कथा. म्हणजे तुम्हाला या कथेमधून समजलं असेल की शिवमूठ वाहताना नेमकं काय म्हणायचं असतं, व्रत नेमकं कसं करायचं असतं. बऱ्याच महिला फक्त व्रत करतात, दिवसभर भरभक्कम खातात आणि व्रत करतात, संध्याकाळी शिवमूठ व्हायला पण जात नाहीत. आता ठीक आहे, नसेल जवळ तर तुम्ही घरामध्ये मातीची शिवलिंग करून त्यावरती सुद्धा शिवमूठ वाहू शकता, निर्जल व्रत करू शकता फक्त दूध पिऊन. परंतु असं जर व्रत नाही केलं तर त्याचं फल हे मिळेल आपण 100% सांगू शकत नाही. परंतु या पौराणिक कथेनुसार तुम्ही व्रत करायचं आहे, स्वतःचे नियम न लावता या पौराणिक कथेनुसार जर तुम्ही व्रत केलं तर तुम्हाला 100% फल हे त्याचं मिळणार आहे. तर त्या सुनेला जसं फळ मिळालं किंवा जसं ती नावडतीची आवडती झाली, त्याचप्रमाणे सर्व महिलांच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि आनंद येवो यासाठी या वर्षीच्या श्रावणात प्रत्येक महिलांनी सोमवारचं व्रत करावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. भेटूयात पुढच्या एका अशाच महत्त्वाच्या माहिती किंवा मोलाच्या माहिती बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.